नमस्कार श्रोतेहो, आजपासून आपण वेगवेगळ्या पुस्तकांचे अभिवाचन करणार आहे. अभिवाचन म्हणजे काय तर पुस्तकांचा परिचय. मी तुम्हाला यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकाचा प्रकार, तसेच पुस्तकाचा विषय किंवा कथासार, पुस्तकातील आवडलेले मुद्दे, पुस्तकातून आपल्याला काय शिकायला मिळाले आणि हे पुस्तक का वाचावे आणि कोणासाठी उपयुक्त आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. आज आपण इकिगाई या प्रसिद्ध पुस्तकाचे अभिवाचन करणार आहे. इकिगाई हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ जगण्याचे कारण किंवा दररोज आनंदाने उठण्यामागचे कारण असा होतो. हे पुस्तक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरॅलिस यांनी लिहिले आहे. हे पुस्तक जपानी जीवनशैली, आनंदी आयुष्य आणि दीर्घायुष्य यावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काहीतरी असते ज्यामुळे त्याला आनंद, समाधान आणि प्रेरणा मिळते. तेच त्याचे इकिगाई असते. या पुस्तकात जपानमधील ओकिनावा या गावातील लोकांच्या जीवनशैलीबद्दल माहिती दिलेली आहे. त्या गावातील लोक खूप आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी असतात. त्यांच्या चांगल्या सवयी, साधे जीवन, सकारात्मक विचार आणि नियमित काम करण्याची पद्धत यामुळे ते निरोगी राहतात. पुस्तकात काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. नेहमी सक्रिय राहा, आवडते काम करा, ताण कमी ठेवा, चांगले मित्र आणि नाती जपा, साधे आणि संतुलित जीवन जगा, वर्तमानात आनंद शोधा. मला या पुस्तकातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा हा संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावात जगतात, पण हे पुस्तक शांत, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे शिकवते. या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि प्रेरणादायी आहे. पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला भाग पडते. हे पुस्तक फक्त यशाबद्दल नाही, तर आनंदी आणि समाधानी आयुष्य कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन करते. या पुस्तकातून मला हे शिकायला मिळाले की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील खरा आनंद आणि उद्देश शोधला पाहिजे. पैसा आणि यश महत्त्वाचे असले तरी मनःशांती आणि आनंद यांचे महत्त्व अधिक आहे. शेवटी मला असे वाटते की इकिगाई हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचावे. विशेषतः तरुणांसाठी आणि तणावग्रस्त जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. तेव्हा सर्वांनी नक्की हे पुस्तक एकदा तरी वाचावे. धन्यवाद.